कालच्या याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 पर्यंत आलो होतो. क्वेश्चन 5 आपला कंप्लीट झाला, प्रॉब्लेम सेट. नाउ क्वेश्चन नंबर 6. आता क्वेश्चन 5 पर्यंत सगळं तुम्ही काम कंप्लीट केलेलं असायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 6 आपल्याला स्टार्ट करायचं आहे. आता या टाईपचा क्वेश्चन सुद्धा आपण आधी प्रॅक्टिस सेट मध्ये घेतलेला आहे. क्वेश्चन 6 तर त्याच टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत. एक दोन प्रॉब्लेम थोडेसे डिफरंट आहेत. मग क्वेश्चन 6 मध्ये फर्स्ट प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन नंबर 6 प्रॉब्लेम नंबर 1. 2/x plus 2/3y is equal to 1/6. This is equation number 1. And 3/x plus 2/y is equal to 0. This is equation number 2. Now let 1/x is equal to m and 1/y is equal to n. मग फर्स्ट इक्वेशन काय होईल? 2m प्लस 2n, पण आता डिनॉमिनेटरला 3 आहे त्यामुळे हा 3 घ्यावा लागेल डिनॉमिनेटरचा, इज इक्वल टू 1/6. आणि आता याच्यात परत हे दोघं काढून टाकायचे. मल्टिप्लाय द इक्वेशन बाय 6 करा म्हणजे हे दोघं जण निघून जातील. मग याला 6 न मल्टिप्लाय केलं 12m, याला 6 न मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 2n/3 मल्टिप्लाय बाय 6 म्हणल्यानंतर 3 2 6, 2 × 2 4, म्हणजे इथे आला 4n, 6 कॅन्सल झाला 1. दिस इज इक्वेशन नंबर 3. आणि हे इक्वेशन काय होईल? 3m plus 2n is equal to 0. This is equation number 4. आणि आता हे दोन इक्वेशन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे. मग इक्वेटिंग कोएफिशियंट न सॉल्व्ह करू. कोणाला तरी एकाला आपल्याला इक्वल करावं लागेल. आपण n ला इक्वल करू. मग n ला इक्वल करण्यासाठी काय करावं लागेल? इक्वेशन 4 ला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे n इक्वल होईल. मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 2. मग काय होईल? 2 न मल्टिप्लाय केलं तर 4 ला 2 न मल्टिप्लाय करायचं 6m प्लस 4n इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 5. आणि आता 3 आणि 5 सबट्रॅक्शन करावं लागेल बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स 3 and 5. मग काय होईल? 3 आणि 5 हा 3 12m प्लस 4n इज इक्वल टू 1 आणि 5 6m प्लस 4n इज इक्वल टू 0. साइन चेंज करावं लागते. मायनस मायनस 0 नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. 12 - 6 6m एलिमिनेट झाला इज इक्वल टू 1. Therefore m is equal to 1/6. ही आणि m ची व्हॅल्यू याला टाकू 4 मध्ये. पुट m is equal to 1/6 in इक्वेशन 4. काय होईल मग? 3 × 1/6, 3 × 1/6 plus 2n is equal to 0. 3 न 1/6 ला डिवाइड केलं 1/2 होईल. 1/2 plus 2n is equal to 0. 1/2 तिकडे गेला. 2n is equal to
इकडचा 1/2 तिकडे गेला -1/2 होईल आणि आता हा 2 खाली जाईल n इज इक्वल टू -1/4 2 न खाली मल्टिप्लाय केलं m आला n आला therefore 1/x is equal to 1/6 therefore x is equal to 6 and 1/y is equal to -1/4 therefore y is equal to -4 therefore x is equal to 6 and y is equal to -4 is the solution. हे आलं पहिल्या प्रॉब्लेमचं आन्सर. तर हा झाला क्वेश्चन नंबर 6 मधला पहिला प्रॉब्लेम. त्यानंतर मग आता क्वेश्चन 6 मधला सेकंड प्रॉब्लेम. क्वेश्चन 6 चा सेकंड प्रॉब्लेम आहे 7/2x plus 1 plus 13/y plus 2 is equal to 27. This is equation number 1 and 13/2x plus 1 is plus 7/y plus 2 is equal to 33. This is equation number 2. Mata let 1/2x plus 1 is equal to m and 1/y plus 2 is equal to n. मग काय होईल पहिलं इक्वेशन 7m plus 13n is equal to 27 आणि दुसरं इक्वेशन काय होईल 13m plus 7n is equal to 33. आता हा टिपिकल टाइप आला. मग याच्यामध्ये एकदा ऍडिशन एकदा सबट्रॅक्शन बाय ऍडिंग इक्वेशन्स 3 and 4. मग खाली घेतला 20m plus 20n is equal to 60. 20 ने डिवाइड होईल m plus n is equal to 3. इक्वेशन नंबर 5. आता 3 आणि 4 चं सबट्रॅक्शन. By subtracting equations 3 and 4 मग परत 7m plus 13n is equal to 27. 13m plus 7n is equal to 33. सबट्रॅक्शन करायचे माइनस 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 7 minus 13 minus 6 plus 6 minus 6. साइन चेंज करा आणि डिवाइड पण करा. 6 ने 6 ने डिवाइड होईल आणि साइन पण चेंज करा. m minus n 6 गेला इथे 1 येईल साइन पण चेंज होईल. m minus n is equal to 1 आला. दिस इज इक्वेशन नंबर 6. आणि आता 5 आणि 6 या दोघांना ऍड करा म्हणजे m आणि n ची व्हॅल्यू येईल. सो बाय ऍडिंग इक्वेशन्स 5 and 6 मग काय होईल m plus n is equal to 3. m minus n is equal to 1. m plus m 2m एलिमिनेट झाला 4. m is equal to 4/2. m is equal to 2. m 2 आला. आता n इथे टाका 5 मध्ये m ची व्हॅल्यू
put m is equal to 2 in equation 5, काय होईल मग? टू प्लस n is equal to 3, n is equal to 3 minus 2, n is equal to 1 आला. आणि आता वापस जायचं. मग काय घेतलेलं आपण m म्हणजे 1 upon 2x plus 1, therefore 1 upon 2x plus 1 is equal to 2. m ची व्हॅल्यू क्रॉस मल्टिप्लाय केला, 2 in bracket 2x plus 1 is equal to 1, 4x plus 2 is equal to 1, 2 तिकडे गेला, 1 minus 2, 4x is equal to minus 1, therefore x is equal to minus 1 by 4. हा आला x. आणि आता y, n म्हणजे काय घेतलेलं आपण? 1 upon y plus 2 and 1 upon y plus 2 is equal to 1. n ची व्हॅल्यू परत क्रॉस मल्टिप्लिकेशन, y plus 2 is equal to 1, 1 minus 2, y is equal to minus 1. मग खाली सोल्युशन हे तुम्हाला लिहायचं आहे. x is equal to minus 1 by 4, y is equal to minus 1. हे आला आपलं आन्सर, फायनल आन्सर. So this is problem number 2, question number 6. Now problem number 3. Problem number 3, 148 upon x plus 231 upon y is equal to 527 upon xy. This is first equation. And second equation, 231 upon x plus 148 upon y is equal to 610 upon xy. आता हे थोडंसं डिफरंट इक्वेशन आलंय, म्हणजे प्रॅक्टिस सेट मध्ये या टाईपचा प्रॉब्लेम नव्हता, प्रॉब्लेम सेट मध्ये आलेला आहे. मग आता इथं तुम्हाला काय करावं लागेल तर डिनॉमिनेटरचे जे हे आहे एक्स वाय, हा एक्स वाय तुम्हाला काढून टाकावा लागेल. मग हा एक्स वाय काढून टाकायचा तर दोन्ही इक्वेशनला एक्स वाय ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय बोथ इक्वेशन्स बाय एक्स वाय. काय होईल आता इथं 148 अपॉन एक्स. याला जर तुम्ही एक्स वाय ने मल्टिप्लाय केलं तर एक्स एक्स कॅन्सल होणार, वाय राहणार. म्हणजे इथे काय होईल 148 वाय प्लस इथं काय होईल वाय वाय कॅन्सल होईल 231 एक्स आणि इथं दोघंही कॅन्सल होतील एक्स वाय. म्हणजे तिथे राहिला 527. दिस इज इक्वेशन नंबर 3. आणि आता खालच्या इक्वेशन मध्ये तसंच 231 y plus 148 x is equal to 610. This is equation number 4. आणि आता एकदा ऍडिशन करा, एकदा सबट्रॅक्शन करा. ऍडिशन केला इक्वेशन नंबर 5 तयार होईल, सबट्रॅक्शन केला इक्वेशन नंबर 6 तयार होईल. आणि 5 आणि 6 हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करून तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू मिळेल. मग आता बाय ऍडिंग इक्वेशन्स 3 and 4 काय होईल मग 148y प्लस 231x is equal to 527. 231y plus 148x 610. 8 plus 1 9, 4 plus 3 7, 379y plus
379x इज इक्वल टू 7311. आता 379 हे हा डिवाइड व्हायलाच पाहिजे. 379 डायरेक्ट 379 चा टेबल तयार करायचा. मग 379 इंटू 3 किती येतं पाहू. 3 9 चा 27, 3 7 चा 21 प्लस 2 23, 3 3 चा 9 प्लस 11 आला. म्हणजे 379 जर डिवाइड केलं तर काय मिळेल आपल्याला. 379 ने डिवाइड केल्यावर 379 ने डिवाइड केलं तर इथं मिळेल y प्लस x इज इक्वल टू 3. दिस इज इक्वेशन नंबर 5. आता सबट्रॅक्शन बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स 3 and 4. मग काय होईल. 148y प्लस 231x इज इक्वल टू 527. 231y प्लस 148x इज इक्वल टू 610. सबट्रॅक्शन करायचंय. मायनस मायनस मायनस. मग आता 148 मायनस 231 मायनस 231 148 काय येतं पाहू. 11 minus 8 3, 13 minus 5 8, 83 येईल. मायनस 83y प्लस 83x इज इक्वल टू मायनस 610. 527. 10 minus 7 3, 11 minus 3 8 मायनस 83 यायला. आणि मग आता 83 न डिवाइड करा. साइन बदलण्याची गरज नाही कारण y आधी असल्यामुळं साइन तसंच ठेवला तरी चालेल. फक्त 83 न डिवाइड करा. मायनस y प्लस x इज इक्वल टू मायनस 1. गिव दिस इक्वेशन नंबर 6. आणि आता 5 आणि 6 ऍड करा म्हणजे तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल आणि मग y ची व्हॅल्यू. तर हे राहिलेलं जे पुढचं काम आहे हे तुम्हाला करायचं. कंप्लीट राहिलेला प्रॉब्लेम ह्या दोन इक्वेशन्सला ऍड करा म्हणजे तुम्हाला आन्सर मिळून जाईल. तर हा झाला प्रॉब्लेम नंबर 3. त्यानंतर मग प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम 4 मध्ये फर्स्ट इक्वेशन आहे 7x minus 2y upon xy is equal to 5. Number 1 and 8x plus 7y upon. किंवा एक काम करून घेऊ आपण लगेच याला नंबर देण्याऐवजी लगेच हा खालचा XY काढून घेऊ आणि मग नंबर देऊ. मग काय करायचं आता. दोन ऑप्शन्स आहेत तुमच्या समोर. याला तिकडे घेऊन घ्या. 7x minus 2y is equal to 5xy. आणि आता डिवाइड द इक्वेशन बाय xy. xy न इक्वेशनला डिवाइड केलं. मग 7x ला जर xy ने डिवाइड केलं तर x कॅन्सल होईल. काय होईल. 7/y. 7/y मायनस. मग इथं y कॅन्सल होईल. 2/x इज इक्वल टू xy कॅन्सल झाला. काय राहिला 5. याला द्या आता नंबर 1. आता घ्या सेकंड इक्वेशन. 8x प्लस 7y अपॉन xy इज इक्वल टू 15. परत क्रॉस मल्टिप्लाय केलं. 8x प्लस 7y इज इक्वल टू 15xy
पुन्हा एक्स वाय न डिवाइड केलं. डिवाइड द इक्वेशन बाय एक्स वाय. मग याला एक्स वाय ने डिवाइड केलं तर एक्स एक्स कॅन्सल होईल, 8/y राहील, वाय वाय कॅन्सल होईल, 7/x राहील, दोघंही कॅन्सल झाले, 15. गिव्ह दिस इक्वेशन नंबर 2. आणि पहिल्या प्रॉब्लेम प्रमाणे आता 1/y आणि 1/x याला तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. म्हणून मग लेट 1/y आहे आधी. मग आधी y असल्यामुळं आपल्याला y ला पकडावं लागेल. लेट 1/y इज इक्वल टू m घेतलाय आपण, x नाही, अँड 1/x इज इक्वल टू n घेतलंय. मग काय होईल हे 7m मायनस 2n इज इक्वल टू 5. दिस इज इक्वेशन नंबर 3. आणि दुसरं इक्वेशन काय होईल 8m प्लस 7n इज इक्वल टू 15. दिस इज इक्वेशन नंबर 4. आणि आता कोणाला तरी एकाला तुम्हाला इक्वल करावं लागेल. समजा n ला इक्वल करू, दोन्हीकडे मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 7 अँड इक्वेशन 4 बाय 2. मग याला 7 न मल्टिप्लाय केलं काय होईल 49m मायनस 14n इज इक्वल टू 35. आणि याला मल्टिप्लाय करायचं 2 न 16m प्लस 14n इज इक्वल टू 30. इक्वेशन नंबर 6. आणि आता या दोघांना ऍड करा बाय ऍडिंग इक्वेशन्स 5 अँड 6. काय होईल मग 49m मायनस 14n 35, 16m प्लस 14n इज इक्वल टू 30. एलिमिनेट झाला. 49 प्लस 16 65 इज इक्वल टू 65. मग m इज इक्वल टू काय होईल 65 अपॉन 65. m इज इक्वल टू आन्सर आला m चं 1. m ची व्हॅल्यू 1 मिळाली, त्याला 4 मध्ये टाकू. पुट m इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 4. काय होईल मग 8 इंटू 1 प्लस 7n इज इक्वल टू 15. 8 plus 7n is equal to 15. 7n is equal to 15 minus 8. 7n is equal to 7. n is equal to 7 upon 7. n is equal to 1. m ची पण व्हॅल्यू 1 आली आणि n ची पण व्हॅल्यू 1 आली. आता वापस जायचं. m म्हणजे कोण होता 1/y. Therefore 1/y is equal to 1 and so y is equal to 1 and 1/x is equal to n. n म्हणजे 1. Therefore x is equal to 1. हे आलं तुमचं फायनल आन्सर. x is equal to 1, y is equal to 1 is the solution. हे मिळालं आपल्याला प्रॉब्लेम 4 चं आन्सर. नाउ last problem number 5. Problem number 5. First equation आहे 1/2 in bracket 3x plus 4y plus 1/5 in bracket 2x minus 3y is equal to
1/4. This is equation number 1. And 5 upon 3x plus 4y minus 2 upon 2x minus 3y is equal to minus 3/2. This is equation number 2. हे तुम्हाला दिलेले दोन्ही इक्वेशन आहे. मग आता काय करणार? लेट 1 upon 3x plus 4y याला व्हेरिएबल पकडा m and 1 upon 2x minus 3y याला व्हेरिएबल पकडला n. मग आता काय होईल इथं? m हा 2 खाली आहे अपॉन 2 येईल प्लस n अपॉन 5 येईल इज इक्वल टू 1/4. आणि मला वाटतं लगेच याच्यामध्ये काय करून घ्या, हे खालचे जे तिघ जण आहेत यांना काढून टाकायचं. मग तिघांनाही काढून टाकायचंय तर तिघांचा एलसीएम मल्टिप्लाय द इक्वेशन बाय 20 करा. 20 न मल्टिप्लाय केलं तर सगळेच निघून जातील. मग ह्याला जर 20 न मल्टिप्लाय केलं तर 10 येईल. 10m. याला 20 न मल्टिप्लाय केलं 4n. आणि याला 20 न मल्टिप्लाय केलं तर 4 5 जा 20 इज इक्वल टू 5. हे आलं थर्ड इक्वेशन. आणि आता सेकंड इक्वेशन काय होईल? 5m मायनस 2n इज इक्वल टू मायनस 3/2 आहे. मग आता इथं सुद्धा खालचा 2 काढून टाकायचा. तर खालचा 2 काढायचा आहे तर मल्टिप्लाय द इक्वेशन बाय 2 करा. मग इथं काय होईल? 10. इथे काय येईल? -4. आणि इथला 2 2 कॅन्सल झाला -3. दिस इज इक्वेशन नंबर 4. 3 आणि 4 या दोघांना ऍड करा. बाय ऍडिंग इक्वेशन्स 3 and 4. बाय ऍडिंग इक्वेशन्स 3 and 4. मग 3 आणि 4 ला जर ऍड केला आपण तर काय होईल? मग 10m प्लस 4n इज इक्वल टू 5. 10m minus 4n is equal to -3. 20m हे एलिमिनेट झाला. इथे आला 2. m is equal to 2 upon 20 is equal to 1 upon 10. m आला 1 upon 10. इथं टाकू 3 मध्ये सोपं जाईल. पुट m is equal to 1 upon 10 in इक्वेशन 3. काय होईल मग? 10 into 1/10 plus 4n plus 4n is equal to 5. 10 cancel. 1 plus 4n is equal to 5. 1 तिकडे गेला. 4n is equal to 5 minus 1. 4n is equal to 4. n is equal to 4 upon 4. n is equal to 1 आला. m मिळाला, n मिळाला. आता वापस जायचं आणि वापस काय जाणार? मग आता m म्हणजे काय कन्सिडर केलं होतं आपण? m कोणासाठी कन्सिडर करता? m आपण कन्सिडर करता 1 upon 3x plus 4y is equal to 1 upon 10. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला मिळेल 3x plus 4y is equal to 10. मला वाटतं इक्वेशन नंबर 5 नंबर तुम्ही चेक करा 5चा आहे का. आधीचा कुठपर्यंत आलता? 4 पर्यंत आलता. जर माझा चुकला असेल तर तुम्ही दुरुस्त करून घ्या. पण माझ्या माहितीनुसार 4 पर्यंत आलो होतो आपण. हा 5 आहे. आणि
एन म्हणजे काय पकडलं होतं आपण? एन म्हणजे 1/2x - 3y इज इक्वल टू एन पकडला होता, म्हणजे इज इक्वल टू 1 आला. आणि परत क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, तर तुम्हाला मिळेल 2x - 3y इज इक्वल टू 1. दिस इज इक्वेशन नंबर 6. आणि आता परत हे दोन इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील इक्वेटिंग कोएफिशियंट. दोघांचा कोएफिशियंट इक्वल करू, y ला इक्वल करू, मल्टिप्लाय इक्वेशन 5 बाय 3 अँड इक्वेशन 6 बाय 4. मग याला किती मल्टिप्लाय करायचं? 3 न. 9x प्लस 12y इज इक्वल टू 30. हे आलं 7. आणि याला किती मल्टिप्लाय करायचं? 4 न. 8x मायनस 12y इज इक्वल टू 4. हे आलं नंबर 8. आणि आता बाय ऍडिंग इक्वेशन्स 7 अँड 8. 7 आणि 8 ला ऍड करा. x ची व्हॅल्यू मिळेल, x ची व्हॅल्यू 2 मिळते. आलेली x ची व्हॅल्यू 5 मध्ये टाका आणि y ची व्हॅल्यू काढा. y ची व्हॅल्यू 1 मिळेल. म्हणजे तुमचं फायनल आन्सर 2 आणि 1 मिळेल तुम्हाला. x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 1 हे तुमचं फायनल आन्सर येईल. ह्याच्या पुढचं जे राहिलेलं काम आहे x आणि y काढायचं, हे काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे. लक्षात. त्यामुळं राहिलेलं काम पूर्ण करा. म्हणजे आपला हा जो क्वेश्चन आहे, कोणता? क्वेश्चन नंबर 6 हा प्रॉब्लेम सेटचा संपेल. हे राहिलेलं तेवढं काम तुम्ही पूर्ण करा. त्याच्यानंतर मग आपल्याला क्वेश्चन नंबर 7 हा स्टार्ट करायचा आहे. क्वेश्चन नंबर 7 मध्ये वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, त्याला आपण पुढच्या पिरियड मध्ये सुरुवात करू. हे जे काही राहिलेलं जेवढं काम आहे तेवढं कंप्लीट करून घ्या. म्हणजे साधारणतः आता 1 ते 2 पिरियड मध्ये आपला राहिलेला वर्ड प्रॉब्लेमचा जो भाग आहे तो संपेल आणि हा पूर्ण चॅप्टर संपेल. आणि हा पूर्ण चॅप्टर संपल्यानंतर मग एक्झामच्या बाबतीतनं काय करायचं ते मी तुम्हाला त्याची पुढची सूचना मिळेल. तुम्ही प्रिपरेशनला कामाला तुमच्या लागलेलं पाहिजे, आवश्यक आहे. ठीक आहे? ओके.